जय शिवराय मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्या आधारावरती अर्थात प्राधान्य क्रमानुसार योजना देण्याचं धोरण आणण्यात आलेलं आहे। तशा प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी आता सुरुवात केली जाणार आहे। परंतु ही सुरुवात केली जात असताना महाडीबीटीच्या माध्यमातून केलेले लाखो अर्ज त्यांचं काय होणार, आपण भरलेला अर्ज 2 वर्षापासून पडलेला आहे, 3 वर्षापासून पडलेला आहे, अद्याप त्याला मंजुरी आलेली नाही, माझ्या अर्जाचं काय होणार, असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले होते। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती, जर तुम्ही जुना अर्ज केलेला असेल तर त्या अर्जाचं नेमकं काय, तुम्ही केलेल्या अर्जाचा प्राधान्यक्रम नेमका काय, तुमच्या गावातील किती लाभार्थी याच्यासाठी वेटिंग मध्ये आहेत आणि त्या वेटिंग मध्ये तुमचा काय नंबर आहे याची माहिती आता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती एक लाभार्थ्याची वेटिंग लिस्ट देण्यात आलेली आहे, लाभार्थ्याची प्राधान्यक्रमानुसार यादी देण्यात आलेली आहे। अर्थात एखाद्या गावामध्ये जर ट्रॅक्टर चालित अवजाराची एखादी बाब असेल आणि त्या बाबीसाठी जर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतील, 10 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतील, तर त्याच्यामधला पहिला प्राधान्यक्रम अर्थात पहिला लाभ कुणाला मिळणार, अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक वेटिंग लिस्ट बनवण्यात आलेली आहे। त्याच्यामधील पहिल्या लाभार्थ्याला प्रिफरन्स दिला जाईल, कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल किंवा पहिल्या लाभार्थ्याची जी काही निवड प्रक्रिया होईल आणि तो लाभार्थी जर पात्र झाला नाही तर त्याच्या पुढच्या लाभार्थ्याला त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही त्याच्या अंतर्गत वेगवेगळे अवजार आहेत, वेगवेगळ्या बाबी आहेत, वेगवेगळ्या बाबीनुसार वेगवेगळे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी निवडले जाणार आहेत। आता हा प्राधान्यक्रम पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे, ज्या ठिकाणी आपला युजर आयडी पासवर्ड टाकून आपण लॉग इन करतो। या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला जिथे लाभार्थ्याची यादी दाखवली जाते तिथंच खाली आपल्याला एक नवीन ऑप्शन ऍड झालेली आहे वेटिंग लिस्ट साठीची। या वेटिंग लिस्ट साठीच्या या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थ्याच्या यादीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या यादीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम निवडायचे तो म्हणजे आपला जिल्हा। याच्यामध्ये जिल्हा निवडल्यानंतर पुढचे ऑप्शन येणार आहे तुम्हाला तालुका निवडण्याची। तालुका निवडल्यानंतर त्याच्यामधून आपलं गाव निवडायचे। गाव निवडल्यानंतर याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत, जसं की एकात्मिक फलोत्पादन असेल, जे काही अनुसूचित जाती जमातीसाठीच्या ज्या योजना आहेत त्या विशेष सहाय्य योजना असतील, कृषी यांत्रिकरण असेल किंवा इतर बाबी असतील, त्याच्यामधून आपल्याला ज्या बाबीची वेटिंग लिस्ट पाहिजे ती बाब त्याच्यामध्ये निवडायची आहे। ती बाब निवडल्यानंतर आपल्याला पुढे डायरेक्टली त्या गावामध्ये असलेल्या लाभार्थ्यांची जी काही यादी आहे वेटिंगची, ती यादी त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे। त्याच्यामध्ये लाभार्थ्याचा पहिला लाभार्थी कोण असणार, दुसरा कोण असणार, तिसरा कोण असणार, त्याचा अर्ज नंबर काय असेल, अर्ज कधी केलेला आहे, त्या कोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे, ही सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आणि याच प्राधान्य क्रमानुसार आता जे जुने वेटिंगवरचे लाभार्थी आहेत त्या वेटिंगवरच्या लाभार्थ्याला याच्यामध्ये निवड केली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त आता नवीन पोर्टल लवकरच सुरू केलं जाईल, अर्थात 22 तारीख सांगितली जाते किंवा त्याचा एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला जाईल आणि त्याच्यानंतर नवीन लाभार्थ्याला फार्मर युनिक आयडीच्या आधारे त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया राबवून या ठिकाणी लाभ देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही अर्ज केले जातील त्याच्यामध्ये प्रथम येणारच प्रथम प्राधान्य अशा तत्वावरती हे अर्ज असणार आहेत। आणि पूर्वीच्या अर्जामधून सुद्धा प्रथम येणारच प्रथम प्राधान्य याद्वारेच हा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे ज्याचा जुना अर्ज असेल त्याला पहिलं प्राधान्य अशा तत्वावरती आता ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। ही एक महत्त्वाची अशी माहिती होती, नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।